बंधूंनी बहिणींनो, वडिलांच्या आणि लेकींच्या दुःखामुळे सण होण्यासाठी मी आणि आपण सर्वजण एकत्र एक तर कवाडे सरांचं आयुष्य आपल्या समाजासाठी सातत्यानं संघर्ष करणारं त्यांचं नेतृत्व, रंजनाताई त्यांच्या पाठीशी ताकदीवर आहे. काही वेळेला त्यांच्या सोबत आपली भेट ऐकायच्या वेळेला अनेक वेळेला आपली भेट झाली आणि आपल्याला माहित नाही कवाडे सरांनी काढलेला नामांतरासाठीचा रॉंग इतिहासामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचा रॉंग असतो. कवाडे सरांचा रॉंग मार्क नागपूर मिळाला. आम्ही सुद्धा मुंबईवरून ट्रेनने आम्ही ज्यावेळेला औरंगाबादमध्ये उतरलो त्यावेळेला रेल्वे स्टेशनला आम्हाला पकडला आणि जवळजवळ नाशिकच्या जेलमध्ये एक तर नामांतराच्या लढ्याला गती देण्याचं काम जसं सरांचं त्याप्रमाणे त्यांच्या पाठीशी ताकदीने उभ्या राहणाऱ्या रंजनाताई अनेक भगिनी सुद्धा नामांतराच्या लढ्यामध्ये सांगत होत्या. बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट म्हटलं की महिला अत्यंत जरी अशिक्षित असेल तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असणाऱ्या असंख्य महिलांची संख्या आपल्या देशामध्ये अनेक महिला या मोर्चामध्ये सामील होत होत्या. नामांतरासाठी अनेक लोक आणि मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना 17 वर्षापर्यंत आपले आंदोलन झालं आणि नामांतराचा जो लढा आहे हा लढा आपल्या मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये हा ठराव संमत करण्याच्या संबंधामध्ये भूमिका बजावली. मला शरद पवार साहेबांनी विचारलं होतं की त्यांना सांगितलं होतं की नामांतर झालंच पाहिजे यासाठी आपल्याला आणि 90 आम्ही मंत्री झालेलो आहे. 95 मध्ये कार्यकाळ संपला. त्याच्या अगोदर नामांतराचा लढा हा यशस्वी होण्याचा आवश्यक आहे. नामांतर होणं आवश्यक आहे आणि शरद पवारांनी सुद्धा अनेक लोकांशी संवाद साधला. ठराव संमत झाला होता 27/1978 आणि पुन्हा दंगली होऊ नये म्हणून लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामध्ये मराठवाडा शब्द ठेवून का असेना परंतु नामांतर लढ्याला त्याच्यामध्ये कवाडे सरांचा रंजनाताईंचा मोठा सहभाग आहे. अनेक ते लोक जेलमध्ये गेले त्यांचा त्यामध्ये सहभाग आहे. जे शहीद झाले त्यांच्या कुर्बानीचाही त्याला मोठं सहकार्य मिळालेलं आहे आणि मला सत्तेमध्ये जाण्याची संधी मिळाल्यानंतर नामांतर करण्यामध्ये आपल्याला यश आलं. अनेक वर्ष पुन्हा हा लढा चालू राहिला. यामध्ये मराठवाडा शब्द का असेना पण बाबासाहेबांचं नाव त्यामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाला आमच्या विद्यापीठाला का देत आहे अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह मराठवाड्याच्या लोकांच्या मनामध्ये होतं. आपल्याला काय मराठवाड्यातल्या लोकांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. आपलं पण एवढंच होतं की मराठवाड्यामध्ये एक नवीन विद्यापीठ असलं पाहिजे. बाबासाहेबांनी जाऊ बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ते मुंबईला आपलं कॉलेज सिद्धार्थ कॉलेज आहे आनंद भवनमध्ये बुद्ध भवनमध्ये सुरू केलं आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळजवळ 180-90 एकर जागेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी विलीन कॉलेज आहे अनेक कॉलेजेस त्या ठिकाणी सुरू केली आणि त्यामुळे या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे अशा पद्धतीने
कवाडे सरांचं जे नाव आहे ते नाव तसं देशामध्ये पडतं. आयुष्यभर नामांतरासाठी संघर्ष करणारे कवाडे सर. आणि आम्ही सर्वजण, आम्ही सगळेजण, आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आम्ही लोक आहोत. छोटं मोठं असे ना का योगदान, अनेकांचं योगदान त्याच्यामध्ये. तरी आमच्यामध्ये काही गटबाजी असली तरी बाबासाहेबांचं नाव घेतलं की आम्ही सगळे एकत्र येतो. महाबोधी महाविहाराच्या या प्रश्नावर सुद्धा आपण मध्यंतरी एकत्र आहोत. देशभरामध्ये त्यासाठी आंदोलन सुरू आहे. कालच माझी नितीन नवीन यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना मी सांगितलंय की आपण बिहार जहाज आणि हा विषय आपल्याला मार्गी लावून सगळे प्रश्न आमचे बहुत असावेत अशा पद्धतीची आमची मागणी आहे. अनेक प्रश्न आहेत ना, जिथं रंजना ताईला आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळे इथे देखील आलेले आहोत. कवाडे सरांच्या खांद्याला खांदा लावून जे लोक आंदोलन होते, नंतरच्या काळामध्ये काय मतभेदामुळे काय वेगळे वेगळे गट झाले असतील, पण आपण एकत्र आलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण सगळे मांडतो. पण आपण एकत्र येत नाही. एकत्रीकरणाला काय अडचण आहे याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. किंवा ऐक्यामध्ये न येऊ इच्छिणाऱ्या नेत्याचे म्हणणं काय आहे ते सुद्धा आपण ऐकलं. ऐक्य झालं ते ऐक्य टिकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. 1990 मध्ये झालेलं जे ऐक्य होतं ते ऐक्य तुटलं. काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यायचा की जनता दलाला पाठिंबा द्यायचा या विषयावर ऐक्य तुटलं. मी आग्रह होतो की काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे गोष्ट तरी. नंतर आपल्या सगळ्या समिती होती. त्या समितीमध्ये 33 लोक होते. बैठका 3-4 झाल्या आणि त्या बैठकांमध्ये एकमत होते. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार. जनता दलासोबत काय युती पाहिजे म्हणण्याचाही आपल्याला अधिकार आहे. आणि काँग्रेस सोबत का जायला पाहिजे हे म्हणण्याचा माझं जे मत आहे मला मांडण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये बहुमताचा निर्णय आपण स्वीकारायचा अशा पद्धतीचा निर्णय झाला. जी सुकाणू समिती होती त्या सुकाणू समितीमध्ये बाळासाहेब आंबेडकर, गवई साहेब आणि मी होतो. आणि त्या 33 लोकांच्या त्या संविधान समितीमध्ये 23 लोकांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीने मतदान केलं होतं. त्यानंतर संविधान समितीनं सांगितलं की आपण तिघेजण अधिकाराने निर्णय घ्या. आणि मग गवई साहेब आणि मी मात्र काँग्रेसच्या पाठिंब्याला यावा या गोष्टीची होती. बाळासाहेबांचं म्हणणं असं होतं की जनता दलाला पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि माझा आग्रह असा होता की जर आपला भाजप शिवसेना नंबर 1 शत्रू असेल तर त्या शत्रूला हरवण्यासाठी आपणाला जनता दलासोबत जाऊन आपणाला त्यांना रोखणार नाही, तर आपणाला काँग्रेस पक्षासोबत जावं. आणि जर कदाचित त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र राहिलो, एकटाच मी गेलो तो काँग्रेसच्या सोबत. आणि बाळासाहेब आंबेडकर असतील, कवाडे सर असतील, चोपडागडे गट असेल, हे सगळे गट गेले जनता दलासोबत. जर त्यावेळेला एक मताने आपला निर्णय, एक मताने बहुमताचा निर्णय झाला असता तर कदाचित त्यावेळेला आपल्याला 40-50 जागा विधानसभेच्या शरद पवार किंवा काँग्रेसने दिल्या असतील. आणि त्यावेळेला काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष अशा पद्धतीचं सरकार तेवढं झालं असतं. आणि त्यावेळेला आपले 12-15 मंत्री होऊ शकले असते. ती वेळ निघून गेली. आपल्यामध्ये एवढी गटबाजी झालेली आहे की त्या गटबाजीमुळं कसं काय काम करायचं अशा पद्धतीची परिस्थिती आपल्यासमोर आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सगळ्या जागा लढतायत पण त्यांचा पक्षामध्ये ज्यावेळेस आपण ज्यावेळेस एकत्रित होतो 1995 मध्ये ज्यावेळेस आपण एकत्र आलो दुसऱ्यांदा, त्यावेळेला आपला पक्ष रिकग्नाइज झाला होता. 4.84% आपल्याला मिळाली होती आणि उगवत असूनही सिंबॉल मिळालं होतं.
त्यानंतर 98 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर अकोल्यामध्ये, गवई साहेब अमरावतीमध्ये, कवाडे सर चिमूरमध्ये आणि मी मुंबईला राहिलो आणि आम्ही चौघे त्या ठिकाणी जनरल जागेवर निवडून आलो. आणि ते आहे की मात्र 3 वर्ष राहिलो. 95 आम्ही एकत्र आलो, त्याजवळ 98 लोक आम्ही एकत्र होतो. पुन्हा आमच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ केला. त्यानंतर आम्ही तिघे जण एकत्र होतो. त्यानंतर मी शरद पवारांच्या बाजूला जायला पाहिजे असं माझं मत होतं. ज्यावेळेला काँग्रेसमध्ये आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर मी गेलो शरद पवारांच्या सोबत, गवई साहेब जोगेंद्र गवाडे सर गेले काँग्रेससोबत आणि बाळासाहेब आंबेडकर सुद्धा गेले काँग्रेससोबत. आणि त्यानंतर मी इकडून निवडून आलो 80 मध्ये. बाळासाहेब आंबेडकर काँग्रेस सोडून निवडून आले, गवाडे सर आणि गवई साहेब निवडून आले नाही. ठीक आहे, असं इतिहास आपल्याला माहिती होता. ठीक आहे, रचना नाही आदरांजली अर्पण करायची असेल तर ऐक्य झालं तर मजबूत होणं पोहोचलं. एकदा ऐक्य झालं कधी आणि एका जातीच्या मतावर आपल्याला निवडून येता येत नाही. बहुत एकत्र आले तर कुठं सिरीच्या काही जागा छोट्या मोठ्या कुठं लोकल बॉडीमध्ये करू शकतात. आमदारकी खासदारकी फक्त बौद्ध मतावर निवडून येत नाही. पुढे आपल्याला काय करायचं त्या संबंधात काय निर्णय घेतला. आणि गवाडे सरांची ऐक्याच्या बाजूने बाळासाहेबांच्या मनामध्ये काही शंका असतात आणि त्यांचे म्हणणं खरं आहे की बाबा एकत्र चालू पुन्हा एक नाही पुन्हा कुठल्या मुद्द्यावरती काय करू शकतो. आणि त्यामुळं ते ऐक्याच्या संबंधामध्ये त्यांची भूमिका बदलली होती दिसत नाही. आनंदराज आंबेडकर तुम्हाला आंबेडकर आहे. आपल्या आंबेडकर कुटुंबामध्ये सुद्धा ठिकाणी 3 पक्ष आहेत. लोकांची कामं नाही. आंबेडकर फॅमिलीमध्ये तर 1 पक्ष असला पाहिजे. तो आंबेडकर फॅमिली आपण जर आंबेडकर फॅमिली ठिकाणी आंबेडकर फॅमिली असं नाही. ठीक आहे, आपण सगळ्या कुटुंबी डेमोक्रेटिक सिस्टीमने चाललेलं ते काम आहे. आपल्याला माहित आहे की आधी रुटे साहेब होते, ते माझ्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. प्राध्यापक रमाकांत यादव हे सुद्धा आपल्या पक्षामध्ये होते. सगळी बोलताना पंचायत समितीमध्ये अनेक लोक माझ्या पक्षाचे संबंधित होते, पण मी कधी त्यामध्ये त्यामध्ये अडचण आणला नाही. माझ्या पक्षामध्ये होते अनेक जे शाखा प्रमुख होते ते माझ्या गटाचे असायचे, पण मी कधी बहुजन पंचायत समितीमध्ये कधी ठीक आहे. आज आनंदराव आंबेडकर आपले आहे, सभापती आपला आनंद आहे. हे काम आता अत्यंत डेमोक्रेटिक आहे. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की डेमोक्रेसी कशी असेल असावी बहुजन पंचायत समिती. आता आज इथे गवाडी सरांच्या लोकांमध्ये सांगितलं आपण सगळ्यांनी ऐकायचं संबंध मांडली म्हणून आपल्याला सांगितलं. तर एकत्र सगळे आपण येत असतो तर माझं मंत्रिपद तुम्हाला अनुभव असेल तर माझं मंत्रिपद तुम्हाला तयार आहे. मला करायचं राज्यसभा मिळालं नसतं तर माझं मंत्रिपद जाणार होतं. माझं मंत्रिपद जाण्यापेक्षा आपण लोक मंत्री झाले पाहिजे ही भूमिका आपली असली पाहिजे. निगेटिव्हिटी ह्याच्या आपल्या मनामध्ये असता का आपण मानणारे लोक आहोत, पॉझिटिव्ह विचार करणारे आपण सगळे असलं पाहिजे. आणि त्या दिशेनं जर आपल्याला जायचं असेल तर आपली तयारी आहे. आपल्या समाजामध्ये जर आपण सगळे एकत्र आलो, बौद्ध समाज एकत्र आला तर दुसरा समाज आपल्या लोक येणार आहे, आपली ताकद वाढणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर कष्ट केलेले आहे त्यांना सत्तेचा स्वभाव मिळणार आहे. आणि म्हणून काळामध्ये जर असं काही झालं तर माझ्या पक्षाकडून मात्र मी आपल्यासोबत आहे एवढं ज्यापासून सांगतो. आणि रंजनाताईंना वेगळी कोकणी पार्टी ज्याचा त्यानं मी त्यांना करतो. आणि कवडे सरांच्या आणि जयदीपच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत एवढं त्यापासून मी सांगू.
मी माझे 2 शब्द संपवतो. आपण सगळे या कार्यक्रमाला आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि आपण या युगामध्ये सर्वांनी होऊ द्या एवढं त्या प्रसंगी सांगून माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.